मनीषा, बरी आहेस काय तू? किती वेळ तुला आवाज देऊन राहिलो मी. संदीप, तुम्ही आवाज दिला ना मला? नाही नाही, माझं लक्षच नाही. संदीप, तुम्ही कधी आले? काय होय रे, कधी पाहिजे तर निरा गरम दिमाखाने बोलत राहतं. संदीप, कोण असं करून राहिला तू? आई, तुला माहिती आहे काय, किती वेळ मी आवाज देऊन राहिलो मनीषाले? एक नाही ना दोन नाही, शेवटी मला कामं टाकून बाहेर यायला लागलं. अरे बापरे, आता कसं करू? शिवानी त्याच्या लग्नांनी मी जोर केला होता. ते दोघं प्रेम करत होते. संदीपचा नकार होता, पण मी नाही 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 नाही, आता सध्या संदीपला मी काही सांगत नाही. मनीषा, काय झालं मनीषा तुले? मी रात्रीपासून पाहून राहिलो, तू लय विचारांती पडेलास. कोणाचा फोन आला तुले? फोन आला तेव्हापासून तू लय विचारात पडेलास मनीषा. नाही नाही संदीप, मी कोणत्या विचारात पडेल नाही या, कोणाचाच नाही. चला, ताट राहून देतो तुम्हाला. स्वयंपाक बनवला मी आताच. संदीप, तू शांत राह बरं. जाय, तू काम करतो. मनीषा, ताट राहून दे आले तू. नाही आई, मला माहित आहे मनीषाला कोणाला तरी फोन आला. मनीषा विचारात पडेल आहे. ती किती की नाही म्हणू, पण मी मनीषाला चांगलंच ओळखतो आई. मनीषा बेटा, काय झालं मनीषा? नाही नाही आई, आई काही नाही झालं. थकली नाही कामं करू करू. तुम्हाला तर माहित आहे आता अखाजीचे किती कामं करावं लागतात आई. कुरोळ्या, सांडोळ्या. हा मनीषा, बरोबर आहे. तू याला काय समजते? मनीषा, चल चल ना, आपण जेवण करून घेऊ ना. ठीक आहे, चलते हा तुम्ही. आलीच मी. मनीषा, शिवानीच्या घरी राहायची इच्छा होऊन राहिली माझी. नाही तर मग एक काम करतो ना, आंब्याचा रस आले, शिवानीला बोलून घेऊ आपल्या घरी. तो गईले बोलून घेऊ. आंबे निघाले की चांगले. हा हा आई, आता जेवण करून घ्या ना, पाहू ना आपण काय आहे तर. नाही नाही, ज्या फॉर्मॅलिटी आहेत मनीषा, ते आपल्याला करावंच लागतात. चल मग, घे लवकर. ताट राहून दे पटकनी, नाही तर अजून तुला माहिती आहे मग कसा स्वभाव आहे त्याचा, तर अजून ठसन करीन तुझ्यावर. हो आई, आलीच मी. अरे बापरे, संदीपने बरोबर ओळखलं. मला शिवानी ताईचा फोन आला होता. शिवानी ताईने सांगितलं माझी सासू लय फर्रास आहे म्हणे. काही दिलं नाही लग्नांदी, आनंद नाही दिलं, हुंडा नाही दिला, याच्याबद्दल टोमणी मारून राहिली. नाही नाही, मलाच जा लागेन. मला तिच्या सासूला सांगायला जा लागेन शिवानी ताईच्या. कोणत्या काळात जगून राहिली बिचाऱ्यान, कोणत्या काळात नाही. पहिले पोरींनी भेटून राहिले आणि इले सोन्याची पडली, भांड्याची पडली. संदीपच बरोबर होतं. लग्न करू नको, लग्न करू नको, किती फोर्स करत शिवानी ताईले, पण शिवानी ताई एक ना ऐके. चला, अजून संदीप कल्ला करतील. आता मलाच काहीतरी रस्ता काढायला लागेल उद्या. चल आता दुकानावर जातो, दुकानाला किराण्याची यादी देऊन देतो. त्याच्यामध्ये किराणा भरून ठेव, तोपर्यंत मी भाजीपाला घेऊन येतो. शांताबाई थांब थांब, शांताबाई थांब. सुषमा, काय झालं सुषमा? कोण तू काल आली ते माझ्या घरी संध्याकाळी? किती वाट पाहिली मी सुषमा तुई. शांताबाई, माय सुनीची आई आली ना घरी माय, मग तिला जेवण खावण पाहुणचार, म्हणून शांताबाई मग येणं नाही झालं. मला वाटलंच ते वाट पाहिली असेल म्हणून. सुषमा, सविता लावलं नाही माझ्या घरी कामावर कालपासून. माझ्या सुनीच्या मागं लय अकात होत होता. मी सुनच म्हणे मग सविता काकू लय चल बुलात म्हणे, चटक मटक कामही करतात. सांगा म्हणे सविता काकूले. मग म्हटलं बाई सविताला ये, म्हटलं बाई शेवड्या करू लागायले. शांताबाई चांगलं केलं ना, मग लय चांगलं केलं शांताबाई. तिला बिचारीला दोन पैसे भेटतात, नाहीतरी पैशासाठी कावर 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 करते ना सविता. शांताबाई, तू कुठे चालली आता? मी काही नाही ना, किराणाची यादी देऊन देतो किराणा दुकानांनी, भाजीपाला आणतो. आता सून कामात गुतली, मी इकडं सामान घेऊन येतो म्हटलं. मग दोघे जण एकदा भिडले की भिडले कामं करायला. शांताबाई, चल मी येईन संध्याकाळी तुझ्या घरी. हा, ठीक आहे सुषमा, ते झालं की तू ये जा. चल मग, चल इकूनच्या इकून पाहते तुम्ही चक्कर मारून. मनीषा काय करून राहिली काय नाही पाहून येतो. सविता काकू कुठे गेल्या? सविता काकू शांताबाईला बी माहित होत नाही. सविता गुतली स्वयंपाक करायला, रिकामी बसल्यापेक्षा कोणाची चौकशी केल्या जाते. मनीषाला विचारतो ना शिवानीचं कसं चालू आहे, काय चालू आहे, माहीतच नाही किती दिवसापासून. सविता काकू हे मोठी रिकामी आहे. सविता काकू बोलून राहिली. आता कर ना मला मुकटाने स्वयंपाक, काय आवाज देतो मला. अरे बापरे, सविता काकू
तुम्ही तर घराकडे निघाले. कोण? आता मला शेळ्या करून नाही लागत काय? सविता, कशा गोष्टी करतो तू? तू स्वयंपाक कर ना. तू बाहेर गाडी आली आता. मी येतो ना माझ्या घरून चक्कर मारून एखादा. मैसून वाट पाहत असेल मै सासू जेवली खावली की नाही. माझ्या सुनी सांगून येतो ना मी. काकू, नाही फोन केला तुमच्या सुनीले. सगळं सांगून दिलं मी फोनवरच. माझ्या सासूला घरी पाठवू नका म्हणे. ऊन आहे केवढं. बिमार पडली तर आम्हाला दवाखान्यात न्याय लागेल म्हणे. म्हणून काकू तुम्हाला मी आवाज देऊन राहिली. नाही तर मला खुशी नाही की आवाज द्यायची. मग इथं कामं राहिल्यात. तसं नाही ना सविता. आता मी मोठी आबी घरातली करती धरती बाई आहे. मला सगळं लक्ष द्यावं लागते हो सविता. सविता, घरी चालली का सविता? नाही शांताबाई, घरी गेला चालली हो मी तर ती वाट पाहून राहिली शांताबाई. तू कधी येतं कधी नाही, कधी येतं कधी नाही. झालं शांताबाई? किराणाने आणला तू सोबत? काय किती बनावटी आहे सविता काकू. घरीक म्हणते काय आणि घरीक म्हणते काय. मला म्हणते घरी चालली. माझ्या सासूले म्हणते की मी ती वाट पाहून राहिली. चल मग सविता, चल तेवढ्या कुरळ्या घालून दे घालायच्या. कुरळ्या घालून तू तेवढ्या सविता. चल बरं. ठीक आहे शांताबाई, चल ना. चल चला मग मंडळी. ऊन खूप आहे बरं. घराच्या बाहेर निघू नका. बाहेरचे कामं असतील सकाळी नाही तर संध्याकाळी असे करा. खरंच सांगतो तुम्हाला, उन्हापासून सगळ्यांनी काळजी घ्या. उन्हात कोणीही फिरू नका. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. आणि शांताबाईला लवकर लवकर शेवड्याच्या कुरळ्याच्या ऑर्डरी द्या. आणि शांताबाईचा चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा. शांताबाईला साथ द्या. देताना शांताबाईला साथ. चला मग, द्या चॅनल सबस्क्राईब करून. शांताबाई लवकर नावं पण घेणार आहे बरं. आता मजाच आहे. सविताई कुरड्या करणारी माहिती आहे ना तुम्हाला. लवकर लवकर देते तुमची ऑर्डर पूर्ण करून. भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. हो मंडळी, मी ऑर्डर पूर्ण करून देते, पण एकेका टाईमचं काढून घेईन. थोड्याशा शेवड्या, थोड्याशा कुरड्या. तुम्हाला माहित आहे सविताने कोणाच्या घरचं खूप गोड लागते हो. देसाल ना मग ऑर्डरी. चला मग, भेटू आपण उद्याच्या भागात. शांताबाईच्या कुरड्या पा.